नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात 5 मार्च 2025 रोजी राज्य सरकारने एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी जानेवारी महिन्याचे आणि फेब्रुवारी महिन्याचे लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये अदा करण्यासंदर्भात महत्त्वाचा आदेश शासन निर्णय जाहीर केला आणि ठराविक रक्कम सुद्धा अनुदानित स्वरूपामध्ये अदा करण्यासंदर्भात सचिवांकडून विभागाकडून राज्य सरकारने आदेश दिले। परंतु मित्रांनो, अनेक सबस्क्राइबर सदस्यांचं मत आहे की सर आम्हाला अद्याप पैसे आले नाहीत। अनेक लोकांनी आपल्या कमेंट्सद्वारे आपल्याला संपर्क केला किंवा फोनद्वारे किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क केला आणि त्यांनी असं म्हटलं की सर आम्हाला 3-3 महिन्याचे पैसे आलेले नाहीत। काही लोकांना डिसेंबरचे सुद्धा पैसे आलेले नाहीत, काही लोकांना जानेवारीचे पैसे आलेले नाहीत, काही लोकांना फेब्रुवारीचे महिन्याचे पैसे आले नाही। काही लोकांचं असं म्हणे सर आता 31 मार्च येईल, जो अकॅडमिक किंवा आर्थिक वर्ष आहे हा आर्थिक वर्ष आता संपेल, पण आम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 2024-25 चे पैसे कधी मिळणार, जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे नेमकं कधी मिळणार। तर या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात हा जो गोंधळ सुरू आहे, 3-3 महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही, का जमा होत नाही, नेमकं कारण काय आहे आणि तो जमा होणार का, कशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा होऊ शकतो, याविषयी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, तुम्ही जर संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाल योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे जे येतात ते पैसे अद्याप तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। आता का जमा झालेले नाहीत याचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे एक तर शासनाने तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले नसतील किंवा तुमची EKYC पेंडिंग असेल। आता तुम्ही सांगाल सर हा EKYC पेंडिंग हा विषय नेमका काय आहे, तर राज्य सरकारने सर्व योजनांच्या संदर्भात EKYC मॅन्डेटरी केले, म्हणजे हयातीचा दाखला तुम्हाला सादर करणं खूप गरजेचं आहे। काही ठिकाणी हयातीचा दाखला मागतात तर काही ठिकाणी प्रत्यक्ष तहसीलदार कार्यालय या ठिकाणी जाऊन तुम्हाला EKYC करावी लागते, म्हणजे थंब द्यावा लागतो। OTP बेसवरती आता EKYC शासनाने बंद केलेली आहे। PM किसान योजना असो, लाडकी बहीण योजनेची सुद्धा EKYC होणार आहे। PM किसान योजनेची सुद्धा OTP बेसवरती जी KYC होती ती बंद झाली। त्याच धर्तीवरती संजय गांधी निराधार अनुदान योजना जी आहे त्या योजनेच्यासाठी तुम्हाला KYC करणं खूप गरजेचं आहे। आता KYC याचा अर्थ काय, तर तुम्ही या लाभार्थी जर असाल, या योजनेचे लाभार्थी जर तुम्ही असाल पण तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही जिवंत असलं पाहिजे। अनेक योजनांच्या बाबतीत असं घडतं की त्या व्यक्तीच्या नावाने अनेक योजनांचा लाभ ते कुटुंब घेतं, परंतु प्रत्यक्षात ती व्यक्ती जिवंत नसते। मग हा कुठेतरी वेगळ्या माध्यमातून किंवा वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी विषय घडतो। तर अशा परिस्थितीमध्ये ते घडू नये यासाठी अनेक लोकांची KYC करणं बंधनकारक केलं आहे। त्यामुळे जर समजा तुमची KYC बाकी असेल तरीसुद्धा तुम्हाला पैसे येणार नाही। मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला डायरेक्ट तहसीलदार कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी एक सेपरेट अधिकारी नेमलेला असतो, त्याला जाऊन विचारायचं आहे की सर आम्हाला पैसे अद्याप का आलेले नाही आहेत। मग त्याला तिथे तुमच्या लॉगिंगच्या ठिकाणी किंवा तुमचं स्टेटस पण तिथे दिसेल, काय EKYC पेंडिंग आहे किंवा तुमचं DBTचा प्रॉब्लेम आहे किंवा तुम्ही बाद होत आहेत, नेमकं जे कारण असेल ते कारण तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे। आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर कारण समजल्यानंतर तुम्हाला याच्या पुढे काय केलं पाहिजे याचं उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला हे पैसे का येत नाही याचं कारण या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट झालं। नुसतं तिकडे तिकडे सायबर कॅफे, CSC सेंटर, याला फोन कर त्याला फोन कर, आम्हाला पैसे येत नाही, काही त्रास घेऊ नका। डायरेक्ट जायचं तहसील ऑफिसला, कारण तुम्ही एक नागरिक आहात, तुम्ही योजनेचे लाभार्थी आहात, तुम्हाला तिथे जाण्याचा, त्यांना जाब विचारण्याचा, का पैसे येत नाही याचा विचारणा करण्याचा अधिकार आहे। तुम्ही जाऊन विचारायचं आणि करून घ्यायचं। त्यामुळे तुम्हाला पैसे का येत नाही याचं महत्त्वाचं कारण या पद्धतीने तुम्हाला समजणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा विषय, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचे पैसे मंजूर होऊन देखील तुम्हाला पैसे आलेले नाही। शासनाने 5 मार्च रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आणि या शासन निर्णयाद्वारे स्पष्टपणे सांगितलं की जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये देऊन टाका, परंतु अद्याप त्या लोकांचे पैसे आलेले नाही। का आलेले नाही याचं हेही कारण असेल। आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजना। लाडक्या बहीण योजनेसाठी लागणारा सर्व पैसा
राज्य सरकारने इकडनं तिकडनं जमा केलेला आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. अनेक शिक्षक असतील किंवा अनेक डिपार्टमेंटची माणसं असतील, त्यांचा पेमेंट लेट झालेला आहे, लेट होत आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं माहिती आपल्याला असल्या कारणाने मी ठामपणे सांगतोय की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसेसुद्धा अशा पद्धतीने या ठिकाणी वळवले आणि त्यामुळे या सगळा गोंधळ या ठिकाणी होत आहे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अधिवेशनाचं शेवटच्या दिवशी स्पष्ट सांगितलं होतं की ज्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून सरकारवरती कर्जाचा बोजा निर्माण होत आहे. आर्थिक शिस्त लावण्याची गरज आहे. मग आता ही आर्थिक शिस्त लावण्यासाठी वेळ तर जाणार आहे, परंतु अशा पद्धतीने कोणाला तरी खुश करायचं आणि कोणाला तरी नाराज करायचं अशी भूमिका सरकारची सध्या स्थितीला तरी आहे. पण तुमचे पैसे न येण्याची कारण एक तर तुमचं नाव कमी किंवा KYC नाही, जर जो पैसा मंजूर झाला आहे तो पैसा वेगळ्या कामासाठी वापरला गेला असेल, तो पैसा 100% तुम्हाला मिळणार. कारण मित्रांनो, आता 31 मार्च येते. 31 मार्चच्या अगोदर या आर्थिक वर्षाचं सर्व लेखाजोखा शासनाकडे विभागाला जमा करावा लागतो. त्यामुळे आत्ता टेन्शन घ्यायची गरज नाही. 31 मार्चपर्यंत 100% तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार. तो जानेवारीचा असो, फेब्रुवारीचा असो किंवा येणारा मार्च महिन्याचा असो. पण एक लक्षात ठेव, मार्च महिन्याचा मात्र जो अनुदान येणार आहे की जे पैसे येणार त्या संदर्भात शासन निर्णय निघणार. मार्च महिन्याच्या पैशाचा शासन निर्णय अद्याप निघालेला नाही. जानेवारी आणि फेब्रुवारीचा शासन निर्णय निघालेला आहे, ते पैसे येतीलच. परंतु मार्च महिन्याचा सुद्धा एक शासन निर्णय निघाला आणि त्या शासन निर्णयाद्वारे तुम्हाला सर्वांना कळणार आहे की मार्च महिन्याचे पैसेसुद्धा वाटप होणार आहेत. अशा पद्धतीने हे जे आर्थिक वर्ष संपण्याच्या अगोदर संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि विशेष सहाय्य योजना ज्या काय आहेत त्या सर्व योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये 100% जमा होणार आहेत. काळजी करायचं कारण नाही. कारण मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून असंही कळलंय की ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्याच महत्त्वाच्या योजना चालू ठेवा, बाकीच्या योजना बंद करा. आता आनंदाचा शिधा म्हणून जी योजना आहे, जी साखर किंवा रवा, तेल वगैरे सगळं मिळायचं सणासुदीच्या दिवशी, त्या योजना बंद झालेल्या आहेत. परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, लाडकी बहीण योजना असतील किंवा इतर महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्या योजना खूप जुन्या आहेत, वर्षानुवर्ष चालत आलेल्या योजना आहेत आणि त्याच्यावरती अनेक कुटुंबाचं उदरनिर्वाह त्याच्यावर अवलंबून आहे. तर त्या योजना बंद करणं शक्य नाही. त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे आहेत ते पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 31 मार्चच्या अगोदर जमा करण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची आहे आणि 100% तुमच्या अकाउंटला बँक खात्यामध्ये DBTद्वारे हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जी लोक कमेंट्स करत होते, संपर्क करत होते की सर आम्हाला पैसे आलेले नाहीत, तर कधी येणार आहेत, नेमकं काय कारण आहेत, किंवा माझ्या शेजारच्या व्यक्तीला पैसे आले आम्हाला पैसे येत नाहीत असं काय, तर याचं उत्तरसुद्धा मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला हे पैसे कधी येणार हे सुद्धा मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा विशेष सहाय्य योजना ज्या आहेत त्या योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो अशाच योजनांची परिपूर्ण माहिती आपण या YouTube चॅनलवरती देत असतो. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.